नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, आत्ताची एक सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे कॅप राऊंड चौथ्यानंतर स्पॉट राऊंडसाठी ज्या काही वॅकंट सीट्स आहेत त्या डिस्प्ले झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता, आपण CET पोर्टलच्या टॅबवर आल्यानंतर बघा इथे इम्पॉर्टंट लिंक्समध्ये वॅकंट सीट आफ्टर कॅप राऊंड 4. ठीक आहे, ही PDF मी ऑलरेडीच डाउनलोड केलेली आहे. बघा, तुम्ही ती PDF बघू शकता. बघा, ही आपल्याला काल म्हणजे 7 सप्टेंबरला आलेली आहे. बघा, प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप राऊंड 4. ठीक आहे, म्हणजे कॅप राऊंड 4पर्यंत ऑफिशियल राऊंड्स होते, याच्यानंतर कोणत्याच प्रकारचा ऑफिशियल राऊंड्स नाही. ठीक आहे, आता जो काही राऊंड आहे तो आहे स्पॉट राऊंड. तर स्पॉट राऊंडसाठी ॲक्च्युली कोणत्या कॉलेजकडे किती सीट्स आहे तर या तुमच्या PDF च्या अंतर्गत तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण CUP कॉलेजसाठी बघूया की CUP कॉलेजकडे अजूनही किती वॅकंट सीट्स आहे स्पॉट राऊंडसाठी. ठीक आहे, बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 17 सीट्स वॅकंट आहे स्पॉट राऊंडसाठी. ओके, आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 21 सीट्स आहे अद्यापही. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 22 सीट्स आहे. ओके, आफ्टर दॅट ENTCसाठी 22 सीट्स आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 8 आहे. ठीक आहे, CUP मेकॅनिकलसाठी अजूनही 18 सीट्स आहे. 8 सीट्स आहे, कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स. ठीक आहे, आफ्टर दॅट मेटलर्जिकलसाठी 21 सीट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 5 सीट्स. ठीक आहे, हे झालं म्हणजे CUP बद्दल. ठीक आहे, आता बघा, यानंतर काही कॉलेजेसनी त्यांच्या वेबसाईटवर पण जारी केलेलं आहे. बघा, ही PICTची वेबसाईट आहे. या PICTच्या वेबसाईटवर तुम्ही जसं एंटर करतात तर बघा अपडेटचा एक फ्लॅश तिथं तुम्हाला दिसतो. बघा, प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप राऊंड 4. ओके, म्हणजेच स्पॉट राऊंड. ओके, बघा, ती PDF मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. बघा, तुम्ही इथे बघू शकता PICT कॉलेजचा. बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 15 सीट्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 27 सीट्स आहे. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 8 सीट्स आहे. आफ्टर दॅट ENTCसाठी 42 सीट्स आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर 13 सीट्स अवेलेबल आहे. इथं लक्षात आहे, प्रत्येक म्हणजे कॉलेजने त्यांच्या वेबसाईटवर पण जारी केलेलं आहे. तर ही एकदम लेटेस्ट न्यूज आहे. ठीक आहे, आता तुम्ही इथं PDFच्या अंतर्गत तुम्हाला ज्याही कॉलेजचं बघायचं आहे, ठीक आहे, त्या सर्वच कॉलेजचं तुम्ही म्हणजे स्पॉट राऊंडसाठी त्या कॉलेजकडे किती जागा आहे या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर होऊन जाणार. बघा, वालचंदसाठी बघूया आपण. हे तर लक्षात. ओके, प्रत्येक कॉलेजने त्यांच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर तुम्ही बघू शकता रोबोटिक्सवर नाही ना, वरच आहे. ओके, ठीक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बघू शकता 2. आफ्टर दॅट रोबोटिक्ससाठी 9. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 9. ओके, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी परत 13. एडेड अनएडेड असेल. ओके, हा कोणता कोर्स आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 6. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 5. इलेक्ट्रिकलसाठी 7. लक्षात. इलेक्ट्रॉनिक्स 10 सीट्स. मेकॅनिकलसाठी 5. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 9. ठीक आहे, झालं. आफ्टर दॅट आपल्याला अजून कोणतं कॉलेज बघायचं आहे? VGTIचं बघून घेऊ आपण. ठीक आहे, बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 7. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 2. इन्फॉर्मेशनसाठी 2. इलेक्ट्रिकलसाठी 9. 4 सीट्स आहे ENTCसाठी. ठीक आहे, अशा सगळ्या सीट्स तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे प्रत्येक कॉलेजचं तुम्ही इथे या व्हिडिओच्या अंतर्गत बघू शकता. ठीक आहे, अशाच तुमच्या म्हणजे अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी ओके तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. ओके, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.